त्यांची काय अडचण आहे माहिती नाही, त्यांना महसूल हवा असेल, महसुलासाठी त्यांच्यावरती दबाव असेल, असंच दिसतंय त्याच्यामध्ये. ये जो आंदोलन है ये ट्रांसपोर्टरों का नहीं है, ये सभी जन सामान्य का, सभी का आंदोलन है और सभी लोगों से अपील है कि उनको साथ में आना चाहिए और हमारा साथ देना चाहिए। ये ट्रांसपोर्टरों ने उठाया है, ये बात ठीक है, पर ये सभी लोगों के लिए है, जो भी जिसने भी टू व्हीलर है, जिसका ऑटो रिक्शा है, जिसकी प्राइवेट कार है, जिनके जो भी गाड़ी है उनके लिए भी ये सबके लिए लागू होता है और उनको भी ये नोटिस आता है इसका ई चलान का। और ये जो है ये पुलिस को आजकल क्या हो गया है, टारगेट दिया जाता है चौकी में, भाई तूने इतने चलान काटने हैं, इतना तूने पैसा इकट्ठा करना है, ये सबकी मिली जुली इनकी ये है। तो ये लोग अभी कुछ इसमें कर ही नहीं रहे, इसलिए हमको ये आंदोलन के पीछे आना पड़ा है। आता आपण कॉल दिल्यानंतर एकत्र वेळेला जाणे अजी और दूसरी चीज है, आपको पता है, आप भी मुंबई महानगर का जनता है, ट्रैफिक हवलदार का काम है ट्रैफिक क्लियर करना। मुंबई महानगर मुंबई में हर आदमी ट्रैफिक से परेशानी में है, परंतु एक भी ट्रैफिक पुलिस अपना ड्यूटी नहीं करते, वो सिर्फ गवर्नमेंट का कलेक्शन एजेंट बन चुका है। डिजिटल रॉबरी बना के पैसा वसूल करने के लिए उसको छोड़ दिया है और ट्रैफिक क्लियर करने के लिए कॉमन एक वार्डन पर नियुक्त किया है और उसका आपने डिवाइस दिया है, वो चलन मार रहा है। ह्या संदर्भामध्ये सर्व वाहतूकदारांची महाराष्ट्र ऍक्शन कमिटी स्थापन झाली आहे। त्याच्यामध्ये ट्रक, टेम्पो, लॉरी, रिक्षा सर्वांना याच्यामध्ये सहभागी करून ही ऍक्शन कमिटी मार्फत हे आंदोलन करण्यात येते। माझा एक प्रश्न, जे हेवी ट्रक असतात, मोठे मोठे टायरचे, त्यांना एक लेनला का चालत नाही ते तुम्ही त्यांना करा ना जरा। एका लेन 5 मार्चला तुमचं जे आंदोलन आहे त्याचं जरा स्वरूप सांगा कसं। 5 मार्चला आम्ही सकाळी 11 वाजता चलो आझाद मैदानाचा आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या ताब्यात आम्ही गाड्या देणार आहोत। त्याच्यामध्ये आमच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, रिक्षा असतील, सर्व, आणि ह्या आंदोलनामध्ये लॉरी असतील, ह्या आंदोलनामध्ये सर्व जनसामान्य माणसांनी ज्याच्याकडे गाडी आहे अशा सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। 5 मार्च म्हणजे उद्या सर्वांनी सकाळी 11 वाजता आपापली वाहनं घेऊन शासनाच्या ताब्यात द्या आणि त्यांना सांगा ही चलन हे जे कारवाई, दंडात्मक कारवाई जी का चालू केली ती रद्द करा। यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे। पण जी आंदोलनाची जी गाड्या बाहेर पडणार, साधारण किती गाड्या बाहेर पडतील असे तुमच्या? हजारों गाड़ी साधारण त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला कोण जबाबदार असेल? गव्हर्नमेंट जबाबदार आहे, दुसरा कोण असेल? कसं आहे माहितीये का, जोपर्यंत बाळ रडत नाही ना तोपर्यंत दूध पाजत नाही। आणि आता तरी बाळाच्या रडण्याने लोकांना त्रास झाला तर मग त्याच्या पोटाचं काय करायचं त्याने, मग त्याचं पोट जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत ते रडतच राहणार आहे। त्यातलाच तो प्रकार आहे। सर्व वाहतूकदार या संपामध्ये सहभागी होणार आहेत। प्रामुख्याने देशाचा विकास होत असताना ऊर्जा विभाग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण कोकण विभागीय विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती परिषदेच्या मार्फत या ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी जमीन संपादित आणि वापर हक्कासाठी जी घेतली जाते ते वापर हक्काचा कायदा काय असतो ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे। त्या वापर हक्कामध्ये शेतकऱ्याचं पुनर्वसन झालं पाहिजे। खरं तर शेतकऱ्यांचं देशाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचं नकारात्मक विचार नाही आहेत, परंतु देशाचा विकास होत असताना वापर हक्काच्या नावाखाली ज्या भूसंपादन करतात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी ही कृती परिषद प्रामुख्याने काम करेल। खरं तर या अगोदरचा जो अनुभव आहे तो अतिशय वाईट अनुभव आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये। त्या दलालांमार्फत बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आणि तिथं प्रामुख्याने शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, परंतु या हितकारी कृती परिषदेच्या माध्यमातून दलाल ही संकल्पना काढून शासन दरबाराच्या नियम व अटी या शेतकऱ्यापर्यंत पोचाव्यात यासाठी प्रामुख्याने ही कृती परिषद काम करेल। आणि जो आता विद्युत प्रकल्प राबवले जातात आणि जे विद्युत प्रकल्प अगोदर राबवलेले आहेत त्या सर्वांचा न्याय या शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी प्रामुख्याने कृती परिषद यावेळेस काम करेल। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की देशाच्या विकासासाठी शेतकरी सदैव तत्पर आहे, देशाचा विकासातला कणा आहे शेतकरी,
परंतु देशाचा विकास होत असताना शासनाकडनं शेतकऱ्याला अपेक्षा आहे की शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारची फसवणूक विविध प्रकारच्या दलालांमार्फत कंपन्यांमार्फत होऊ नये आणि यामधला खरं तर दुवा शेतकरी आणि शासन ही परिषद राहील. तर काय सांगाल कशा प्रकारे तुमची परिषद काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि काय मुद्दे आहेत? प्रामुख्याने देशाचा विकास परंतु स्वातंत्र्यानंतर चालेल.